नमस्कार, मी आपली डॉक्टर शारदा त्र्यंबके. तुम्ही मला ओळखतच असाल. आपला दवाखाना मिरज येथे असून जिल्हा सांगली आहे. आतापर्यंत मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन नवीन एक आयडिया देत आहे. मला असं वाटतं मित्रांनो, तुम्हाला निश्चितच माझ्याकडे जे सायंटिफिक नॉलेज आहे ते तुम्हाला फायदेशीर होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर 100% तुम्हाला सेक्स करताना फार फायदा होईल. माझ्या मैत्रिणींनो, जसं पुरुषांना तुमच्याबरोबर सेक्स करायला आवडतो तसा तुम्हालाही सेक्स फार आवडत असेल. फक्त स्त्रिया बोलून दाखवत नाहीत. उदाहरणार्थ, जसं आपल्या कानामध्ये खाज आल्यानंतर आपण आपल्या जवळचे कागद घेतो, हलकीशी ओळकुटी करतो आणि कानामध्ये फिरवल्यावर आपल्याला फार छान वाटतं. म्हणजेच ह्यातून काय, सेक्स करताना जसा पुरुषांना आनंद होतो तसा स्त्रियांनाही होत असतो. म्हणून मला एक सांगावं वाटतं, तुम्ही स्त्रीला सेक्स करण्याकरता काय करणार? असं कोणतं फळ खाऊ घालणार ज्या फळामुळे स्त्रीला सेक्स करण्यास उत्तेजना येईल? मित्रांनो, तुम्ही नेहमी घरामध्ये वेगवेगळे फळं आणता. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्रोड खाण्यास सांगितले, अननस खाण्यासाठी सांगितले, कारण त्यामध्ये व्हिटॅमिन सी, झिंक, मॅग्नेशियम, विशिष्ट प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. त्याचप्रमाणे स्त्रियांना तुम्ही काय खाऊ घालावं, त्यामुळे त्या सेक्स करण्यास तयार होतील. आणि प्रत्येक पुरुषांना आपल्या पत्नीची योनी ही जाड, गुबगुबीत असावी, मऊ असावी असं वाटतं. म्हणून तुम्ही असं कोणतं फळ तुमच्या पत्नीला खाऊ घालणार, त्यामुळे तुमच्या पत्नीची सेक्स करण्याची भरपूर इच्छा होईल आणि ते सेक्स करताना आवाज काढेल. तुम्हाला आवाज माहीतच असेल, रिंग म्हणतात. मोर्निंग म्हणजे काय, हा हो असं करतात. त्यामुळे काय होतं माझ्या मैत्रिणींनो, ज्या वेळेस पुरुष तुमच्याशी बरोबर सेक्स करतात त्यावेळेस जर तुम्ही तुमच्या पतीचं प्रेमाने हलकंसं कानामध्ये जर नाव घेतलं तर स्त्री पुरुषाच्या लिंगाला हलकीशी ताठरता येते. बहुतेक पुरुष इरेक्टाईल डिस्फंक्शनपासून बाधित असतात. म्हणजेच काय, त्यांच्या लिंगाला ताठरता येत नाही. ताठरता आली ती लगेच जाते. त्याला कारणीभूत स्त्रिया असतात, बहुतांशी स्त्रिया असतात. कारण स्त्रिया सेक्स करताना पुरुषाला सहकार्य करत नाहीत. माझं ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा हाच उद्देश आहे. प्रत्येक स्त्रीने आपल्या पुरुषाला समजून घेतलं पाहिजे. त्याला जसा सेक्स आहे करा वाटतं तसा करून दिला पाहिजे. त्यासाठी तुम्ही थोडंसं मौनिंग केलं आणि तुमच्या पतीचं जर नाव घेतलं तर त्याला 100% लिंगाला ताठरता येईल. आणि माझ्या पुरुष मित्रांनो, मला सांगायचे काय, तुम्ही बाजारामध्ये एक फळ भेटतं, त्या फळाचं नाव आहे केवी. केवी जर तुम्ही मधून चिरली, त्याचा आकार कसा दिसतो? ज्याप्रमाणे योनीचा आकार असतो तशी केवी दिसते. केवी खाल्ल्यामुळे त्यामध्ये व्हिटॅमिन सी असतात, विशिष्ट प्रकारचे मिनरल असतात, अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे स्त्रियांचं रक्त वाढतं आणि तिला इम्युनिटी पॉवर तयार होते आणि तिचं योनी गुबगुबीत होते. त्यामुळे सेक्स करण्या अगोदर जर तुम्ही तुमच्यासाठी अननस खात असाल, अक्रोड खात असाल तर तुमच्या पत्नीलाही तुम्ही जर केवी खाऊ घातली तर फार फायदा होईल. असं नाही केवी आणली आणि खा असं म्हणायचं नाही. छानपैकी धुवा, तिला व्यवस्थित कापा आणि तिला प्रेमाने खाऊ घाला. त्यामुळे साहजिकच तिला तुमच्याबद्दल प्रेम उत्पन्न होईल आणि फार प्रेम उत्पन्न झाल्यामुळे तुमच्याबरोबर ती सेक्स करण्यास तयार होईल. मित्रांनो, मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी तुम्हाला कोणतं तरी फळ खाण्यास सांगते. माझा सांगण्याचा उद्देश काय, कोणतेही जर तुम्ही फळ खाल्ले
तर तुमच्या रक्ताची वाढ होते. रक्त वाढल्यामुळे तुमचं शरीराची इम्युनिटी पॉवर वाढते. इम्युनिटी पॉवर वाढल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे हार्मोन आहेत ते वाढतात. हार्मोन वाढल्यामुळे तुमची सेक्सची पॉवरही वाढते. एकंदरीत स्त्रियामध्ये जर इस्ट्रोजिन प्रोजेस्टेरॉन हार्मोन वाढलं तर तिला लैंगिक इच्छा होते. पुरुषांचेही टेस्टोस्टेरॉन वाढले तर काय होतं, त्याचंही लिंगाला ताठरत येते, लिंग जाडजूड होतं. शिवाय पुरुष आणि स्त्री दोघांचेही लिंग जर चांगले झाले तर संभोग करण्यास त्यांना फार इच्छा होते. एकंदरीत जर स्त्रीने ताजे फळं खाल्ले, आहार व्यवस्थित घेतला, व्यायाम व्यवस्थित केला आणि पुरुषाबरोबर जर चांगलं प्रेमाने जर वागले तर पुरुषालाही तुमच्याबद्दल प्रेम उत्पन्न होईल आणि दोघंही संभोगाचा आनंद घेऊ शकाल. थोडक्यात काय, सेक्स करताना जर दोघांचं प्रेमाने नाव घेतलं, हलकंसं नाव घेतलं तर दोघांचीही सेक्स पॉवर वाढते आणि सेक्स करताना दोघांनाही स्वर्गीय सुखाची प्राप्ती होते. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते, तुम्ही जास्त तेल खाऊ नका, साखरेचे पदार्थ खाऊ नका, मैदा खाऊ नका, बाहेरचे कोणतेही हॉटेलचे पदार्थ जे उघड्यावर आहेत ते शक्यतो खाण्याचं टाळा. शिवाय ताजे अन्न खा. रोज छानपैकी 30-40 मिनिटं व्यायाम करा. व्यायाम करतानाही दोघंही बरोबर जा. एकमेकाशी जर संवाद झाला तर 100% तुम्हाला एकमेकाबद्दल प्रेम उत्पन्न होऊन जर तुमचं मनाचं मिलन झालं तर शरीराचं मिलन आपोआप होते. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी अशी एक वस्तू तुम्हाला सांगणार आहे, फक्त 2 रुपयामध्ये. ती 2 रुपयाची वस्तू जर तुमच्या लिंगाला लावली तर 30-40 सेकंद तुमचं लिंग लांब होणार आणि तुमची पत्नी हमेशा तुम्हाला म्हणणार, ही वस्तू तुमच्या लिंगाला लावा आणि मला सेक्स करा. त्यामुळे ती स्त्रीच्या सर्व्हिक्समध्ये तुमचं जे लिंग आहे ते गेल्यामुळे तिला स्वर्गीय सुख प्राप्त होईल. म्हणजेच काय, पुढचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला 100% तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो, अशी ती वस्तू आहे, ती तुमच्या स्वयंपाकघरात पण आहे, किराणा दुकानात पण आहे आणि तुमच्या डब्यातही आहे, तुमच्या शेतातही आहे. अशी ती वस्तू आहे, ती जर तुमच्या लिंगाला लावली तुमचं लिंग 30-40 सेकंद लांब होईल आणि त्या वस्तूमुळे तुमच्या पत्नीला स्वर्गीय सुख प्राप्त होईल. आणि ती वस्तू फक्त 2 रुपयामध्येच विकत भेटते. त्यामुळे जर तुम्हाला त्या वस्तूची माहिती पाहिजे असेल तर लवकरच आपला व्हिडिओ येत आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली डॉक्टर शारदा त्र्यंबके.